बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वितरण सुरू आहे। तर त्या संदर्भातील आपल्याला ते किट कशी भेटेल व त्या संदर्भात अर्ज कसा करायचा या संदर्भातचा आजचा व्हिडिओ आहे। तर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा। तर चला आपण आता व्हिडिओला, तर तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता की गृहोपयोगी संचातील वस्तू व नग ताट आहेत 4 नग, वाट्या आहेत 8 नग, पाण्याचे ग्लास आहेत 4 नग, पातेले आहे झाकणासह 1 नग, पातेले आहे झाकणासह 1 नग, पातेले आहे झाकणासह 1 नग, मोठा चमचा भात वाटपाकरिता 1 नग, मोठा चमचा वरण वाटपाकरिता 1 नग, पाण्याचा जग 2 लिटरचा 1 नग, डब्बा झाकणासह 14 इंचचा 1 नग, डब्बा झाकणासह 16 इंचचा 1 नग, डब्बा झाकणासह 18 इंचचा 1 नग, एक परात आहे, प्रेशर कुकर 5 लिटरपर्यंत स्टेनलेस स्टीलचं 1 नग, कढई स्टीलची 1 नग, स्टीलची टाकी व मोठी झाकणासह व वगराळं 1 नग, एकूण 30 वस्तू ह्या किटमध्ये आहेत। तर आता आपण पाहूया की या योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता काय आहेत। अर्जदाराचे कामगाराचे वय 18 ते 60 दरम्यान असणे आवश्यक आहे। कामगाराचे महाराष्ट्रातील वास्तव्य 15 वर्षे असावे। अर्जदाराने मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे। तो नोंदणीकृत कामगार असावा व नोंदणी तिची चालू असावी। तर आता आपण पाहूया की अर्ज कुठे करायचा व त्यासोबत काय काय कागदपत्र लागणार आहेत। त्याच्यासोबत आपलं आधार कार्ड झेरॉक्स, पॅन कार्डाची झेरॉक्स, रहिवासी दाखला, 90 दिवस काम केलेले प्रमाणपत्र हे देखील लागणार आहे। कायमचा पत्ता पुरावा देखील लागणार आहे। ईमेल ID हा देखील लागणार आहे। मोबाईल नंबर हे देखील लागणार आहे। काम करत असलेले बांधकामाचा पत्ता देखील लागणार आहे। नोंदणी अर्ज देखील लागणार आहे। पासपोर्ट आकारातील 3 फोटो देखील लागणार आहे। बँक पासबुक फोटो हे देखील लागणार आहे। जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, TC देखील लागणार आहे। झेरॉक्स असेल तरी चालते। घोषणापत्र देखील लागणार आहे। आता आपण पाहूया की अर्ज करण्याची पद्धत। कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंकवरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल। आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे, तिथून तुम्ही हा योजनेचा फॉर्म डाउनलोड करून घ्या। अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल। अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण पडेल व तुम्हाला तिकीट मिळेल। हा होता बांधकाम कामगार गृहोपयोगी वस्तू संचसाठी एक छोटासा व्हिडिओ। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व असेच बांधकाम कामगारचे व शेतीविषयक व शेतकऱ्यांचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।